नमस्कार. नमस्ते. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहे. आपण राजुरी बेल्ले गटाकडून स्मिताताई कनसे या उभे आहेत. आज आपण जे पाहिलं तर आपल्या मोहल्ल्यामध्ये पंकज भाऊ कनसे त्यांचे मिस्टर जे आहेत ते आलेले. तुम्ही चांगल्या प्रकारे स्वागत केलं त्यांचं. काय सांगाल, कशी परिस्थिती असेल आणि कसं मतदान होईल तुमचं? साहेब कसं आहे ते माहिती आहे का, आज आम्ही मोहल्ल्यामध्ये संपूर्ण मुस्लिम समाजाची एक मिटिंग बोलवली होती, एक कोपरा मिटिंग म्हणून बोलवली होती. परंतु ती एवढी मोठी सभा होईल असं आम्हाला वाटत नव्हतं. मोठ्या प्रमाणात आमच्या महिला, आमचं युवक आणि आमचे ज्येष्ठ ही लोक स्वतःहून एका मेसेजवरती इथं आले आणि तुम्ही पाहिलं असेल किती गर्दी होती. तर आज आम्हाला जे मी याच्या अगोदर पण झेडपीचं इलेक्शन लागलेलं आहे त्या संदर्भात मी एक बाईट दिली होती आणि आज मी ती खरी ठरती. कारण आपल्या राजुरी गावचे पंकज कनसे यांची जी पत्नी स्मिताताई कनसे ह्या झेडपीला उभ्या आहेत आणि यांची निशाणी जी आहे ही धनुष्यबाण आहे. हे आमच्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आज आम्ही ती एवढं म्हटलं आज इथं ती मिटिंग बोलवली. त्या मिटिंगमध्ये आम्हाला प्रतिसाद चांगला भेटला आणि ते ज्यांचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आज त्यांच्या समोर गेलं. त्यांना माहीत पडलं 1 नंबरचं बटन दाबून धनुष्यबाणावरती आणि पंकजला निवडून द्यायचं असं आम्ही तिथे आज डिक्लेअर केलं. आत्तापर्यंत आपण पाहिलं असं काही चर्चा पण होत असते का बाबा पूर्ण समाज एकत्रित नाही आहे, काही अजून पण कुठंतरी दुभागला गेलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? हो, या चर्चा आता मी पण ऐकतोय का समाज एकीकडे समाज एकीकडे असं नाही आहे. आज समाजाचा पूर्ण कल आज तुम्ही पाहिलं त्या सभेतून तुम्हाला कळलं. माझ्या अंदाज कमी 80 ते 90% लोक मुस्लिम समाज हा जो आहे आज स्मिताताई कनसे यांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांना निवडून आणण्याचं त्यांनी जे चंग बांधलेला आहे. म्हणजे त्या माणसाला आहे ना, आम्हाला असं प्रचाराची किंवा पक्षाची किंवा अशी काही गरज नाही, परंतु हा व्यक्तीला पाहूनच असं लोकांच्या मनात येत आहे का पंकज भाऊ निवडून दिलं पाहिजे. आणि त्या व्यक्तीने आज सेन्शनचं आपलं जे एक एवढं मोठं त्यांनी सभामंडप बांधला आहे आणि खास करून का ज्या याच्यामध्ये गुंजरवाडीमध्ये कब्रस्तानचं त्यांनी जे 11 मोठी जागा मिळवून दिली पंकज कनसे यांनी, त्यांचं आम्हाला म्हणजे उपकारच फेडता येणार नाही. एवढं मोठं काम लोक येतात, कुणी निवडून येणार आहे, फंड येतो, फंडातून कामं होणार आहे, परंतु हा आगळा वेगळा त्यांनी जे काम केलं ना त्याच्यावरती आमचे लोक त्याच्यावर म्हणजे त्यांचा प्रभाव पडलेला लोकांवरती आणि लोक होऊन त्यांच्या मागे आज उभे राहिले. हे तुम्ही आज मीटिंगमध्ये पाहिलंच असेल. समोरच्या पक्षाचे उमेदवार आहे स्नेहलताई शेळके आहेत. हो, त्यांनी पण आतापर्यंत खूप चांगली कामं केलेत. हो केले ना. 12 ते 17 ते होते. त्याच्यानंतर पांडुरंग पवार आले. पांडुरंग पवार साहेबांनी पण खूप कामे केली, त्यांनी खूप काम केले. परंतु पंकज शेठ हा व्यक्ती असा आहे ज्यांचं वय आता तुम्ही पाहता युवकच येते. त्यांनी आज चंग बांधलेला आहे का इथून पुढे माझं जे आयुष्य जाणार आहे मी समाजकारणासाठी राजकारणासाठी मी माझं वेळ देणार आहे. त्यांचं व्यवसायातून ते माध्यम घेऊन ते वेळ देणार आहे. म्हणजे आमची येणारी जी पिढी इथं आता माझं वय 50 आहे, याच्यानंतर जी येणारी आमची तरुण पिढी त्यांना त्याचं नेहमीचं मार्ग भेटत राहील आणि त्यांच्या समोर जे राहतील हे आमच्यासाठी अभिमानाचे ना. आता इथून आता काय तुम्ही आव्हान काय करणार आहे आव्हान म्हणजे आम्ही आता मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये आमच्या मोठ्या प्रमाणात महिला वर्ग होतं, युवक होते, आमचे ज्येष्ठ होते. आम्ही त्याला एकच आव्हान केलं की ह्या वेळेस आपल्याला स्मिताताई कनसे यांच्या निशाणे धनुष्यबाणची जी निशाणी त्यांच्यावर शिक्कामोर्तब त्यांना मोठ्या मताने कमी 4 ते 5 हजार मतं त्यांना 1000 मतांनी त्यांना निवडून द्यायचे आम्ही ठरवले आणि ह्या वाड्यातून ते नक्की निवडून येतील. 100% त्याचा निकाल आज जाहीर झालेला आहे. ते निवडून आलेले आज. धन्यवाद साहेब. ओके, थँक्यू.